आकर्षक डोळे, शॉर्ट हेअर्स, डोक्यावरून पदर आणि शिफॉन साडीत खुलणारं अप्रतिम सौंदर्य म्हणजेच जयपूरच्या महाराणी गायत्री देवी। असं म्हणतात की गायत्री देवी इतक्या सुंदर होत्या की त्यांना कधीच मेकअप करण्याची गरजच भासली नाही। त्यामुळे त्यांच्या सौंदर्याची चर्चा केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात व्हायची। धाडसी व्यक्तिमत्व आणि सौंदर्यासाठी त्या ओळखल्या जायच्या। प्रसिद्ध फॅशन मॅगझिन वोगने त्यांना जगातील सर्वात सुंदर 10 महिलांमध्ये मानलं होतं। कोणी विचारही करणार नाही, पण जगातील सुंदर राणींपैकी एक असणाऱ्या या महाराणीला तुरुंगवासही भोगावा लागला होता। नक्की काय आहे तिची कहाणी जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। महाराणी गायत्री देवी यांचा जन्म 23 मे 1919 मध्ये युनायटेड किंगडम लंडन मध्ये झाला। गायत्री देवी आणि इंदिरा गांधी यांचं शिक्षण हे एकाच शाळेतलं। त्यांनी लंडन, शांतिनिकेतन आणि स्वित्झर्लंड येथून शिक्षण पूर्ण केलंय। तर त्यांचं लग्न जयपूरचे महाराजा सवाई मानसिंह द्वितीय यांच्यासोबत 9 मे 1940 रोजी झालं। गायत्री देवी केवळ महाराणीच नव्हे तर उत्तम घोडेस्वार आणि पोलो प्लेयर देखील होत्या। त्यांना शिकारीचीही प्रचंड आवड। गायत्री देवींना विविध आकर्षक गाड्यांचंही वेड होतं। त्यांच्याकडे मर्सिडीज बेन्झ, रोल्स रॉयल्स आणि एक एअरक्राफ्ट देखील होतं। यांच्याविषयी युनिक गोष्ट सांगायची झाल्यास त्यांचा ड्रेसिंग सेन्स हा कमालीचा होता। असं म्हटलं जातं की भारतात पेस्टल साड्या आणि शिफॉन साड्यांचा ट्रेंड त्यांनीच सुरू केला। शिफॉन साड्यांवर कमीत कमी दागिने घालून साध्या ब्लाउज सोबत त्या परिधान करायच्या। महाराणी गायत्री देवी या नेहमीच महिला सक्षमीकरण आणि महिला हक्कांना पाठिंबा देत असत। शिक्षण ही महिलांच्या विकासाची पहिली पायरी आहे हे लक्षात घेत गायत्री देवी यांनी 4 जुलै 1943 मध्ये कन्या शाळा सुरू केली। समाजकारणाप्रमाणेच राजकारणातही त्या सक्रिय होत्या। स्वातंत्र्यानंतर 1962 ते 1975 या काळात महाराणी गायत्री देवी सलग खासदार होत्या। 1962 मध्ये त्यांनी स्वतंत्र पक्षाच्या तिकिटावर पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि काँग्रेसच्या उमेदवार शारदी देवी यांचा मोठ्या फरकाने पराभव केला। त्यांना जवळपास 2,50,000 92,000 मतं मिळाली होती, तर काँग्रेसच्या उमेदवाराला केवळ 35,000 मते मिळाली। इतक्या मोठ्या फरकाने निवडणूक जिंकल्यानंतर त्यांचे नाव हे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये देखील नोंदलं गेलं। महाराणी गायत्री देवी यांना इंदिरा गांधी यांच्या टीकाकार म्हणून ओळखलं जायचं। गायत्री देवींना आणीबाणीच्या काळात अघोषित मालमत्तेच्या आरोपाखाली 1975 मध्ये अटक करण्यात आली। जवळपास 5 महिने ही महाराणी तिहार जेलमध्ये कैद होती। तुरुंगातून सुटल्यानंतर वर्षभरानंतरच मात्र त्या राजकारणातून निवृत्त झाल्या। अशा या धाडसी महाराणीचं वयाच्या 90व्या वर्षी 29 जुलै 2009 रोजी निधन झालं। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ओनली मानेनी जरूर सबस्क्राईब करा।